पुढच्या कालखंडामध्ये भविष्य कालखंडामध्ये एकत्र येतील की नाही आज सांगता येणं कठीण आहे, परंतु राष्ट्रवादीचा DNA एक आहे, त्यामुळे अशा शक्यता नाकारता येत नाही. आता हे म्हणतायत की मराठीची व्याख्या वेगळी करतायत. मराठी म्हणजे महाराष्ट्रामध्ये राहणारा नाही तर जर मराठी बोलणारा आहे, मराठी जन्माला आलेला असा, म्हणजे व्याख्या वेगवेगळ्या केल्या जात आहे. महाराष्ट्रीयन याची व्याख्या ठरलेली आहे. म्हणजे महाराष्ट्रामध्ये राहिलेला माणूस आहे जो 50 वर्षापासून इथं जन्माला आलेला आहे तो महाराष्ट्रीयन. पुन्हा एकत्र येण्याची पुन्हा महाराष्ट्रात चर्चा सुरू झालेली आहे. महापालिका निवडणुकीनंतर दोघंही एकत्र येण्याची जोरदार चर्चा राजकीय वर्तुळात सुरू आहे. राष्ट्रवादी काँग्रेस, शरद पवार गट आणि अजितदादा पवार गट एकत्र निवडणुका लढवत आहे पुण्यामध्ये आणि परिस्थितीनुसार त्यांनी तो निर्णय घेतलेला आहे. परंतु पुढच्या कालखंडामध्ये भविष्य कालखंडामध्ये एकत्र येतील की नाही आज सांगता येणं कठीण आहे, परंतु राष्ट्रवादीचा DNA एक आहे, त्यामुळे अशा शक्यता नाकारता येत नाही. रवींद्र चव्हाण येऊन गेलेत. रवींद्र चव्हाणांनी अशी घोषणा केलेली आहे की महायुतीचाच महापौर असेल तो मराठीच असेल म्हटला, असं त्यांनी म्हटलेलं आहे. मला असं वाटतं की भारतीय जनता पार्टीमध्ये नेत्यांमध्ये मतभेद आहे. मराठी, हिंदू वेगवेगळे स्टेटमेंट त्याच्यामध्ये येत आहे. काल बावनकुळे साहेबांनी काल सांगितलं की महाराष्ट्रात राहणारा तो मराठी, हिंदू, म्हणजे आता हे म्हणतायत की मराठीची व्याख्या वेगळी करतायत. मराठी म्हणजे महाराष्ट्रामध्ये राहणारा नाही तर जर मराठी बोलणारा आहे, मराठी जन्माला आलेला असा, म्हणजे व्याख्या वेगवेगळ्या केल्या जात आहे. महाराष्ट्रीयन याची व्याख्या ठरलेली आहे. म्हणजे महाराष्ट्रामध्ये राहिलेला माणूस आहे जो 50 वर्षापासून इथं जन्माला आलेला आहे तो महाराष्ट्रीयन. पुण्याच्या महापालिकेमध्ये आता अजितदादा स्पष्ट वक्ते आहे. त्यांनी बोलताना म्हटलं होतं की पुण्यामध्ये जे आहे भाजपने पूर्णपणे महापालिका जे ती लुटून काढलेली आहे त्यावर पत्रकारांनी प्रश्न विचारल्यावर त्यांनी त्या गेल्या काळातल्या सिंचनाच्या घोटाळ्याबद्दलही त्यांनी बोलले होते आणि ते म्हटले होते की मी आता भाजप सरकारसोबत आहे, मला जर काही झालं तर सरकारसुद्धा धोक्यात येईल असं पण त्यांनी बोलले होते. पण रवींद्र चव्हाणांनी त्यांना पुन्हा इशारा दिलेला आहे की भाजपबद्दल तुम्ही असं बोलू शकत नाही. त्याच्यामुळे बहु कुठेतरी महायुतीमधल्या आहे दोघं पक्षांमध्ये कुठेतरी उणजून वाढलेलं दिसत आहे. हे सर्वजण सत्तेसाठी एकत्र झालेले आहे. पूर्वीच्या कालखंडातला भाजप आणि आताच्या भाजपामध्ये फार अंतर आहे. पूर्वी भारतीय जनता पार्टीकडे पाहण्याचा दृष्टिकोनही समाजाचा वेगळा होता. आत्ताची परिस्थिती निर्माण झालेली आहे. अनेक भ्रष्टाचारी लोक, अनेक या ठिकाणी गुंड प्रवृत्तीचे लोक हे आज या पक्षांमध्ये येताना दिसत आहे आणि राजरोसपणे या ठिकाणी गुंडांना तिकीट दिलं जात आहे. या माध्यमातून आजचं जे चित्र आहे ते चित्र फार वेगळं आहे पूर्वीच्या निवडणुकीपेक्षा. भाऊ, जळगावमध्ये बघितलं तर महायुतीमध्ये तब्बल 12 उमेदवार हे बिनविरोध झालेले आहेत. पण काही वार्डांमध्ये मतदार जे आहेत ते कुठेतरी नाराजीचा सूर पाहायला मिळतो आहे. आमचा मतदानाचा हक्क या ठिकाणी हिसकवल्याचं चर्चा देखील होते आहे. आपण कसं बघता? मला वाटतं बिनविरोध जरी झाले तरी ते त्या ठिकाणी नोटा नावाचा एक पर्याय आहे. अजून ते मतदानाला येऊ शकतात, पण हा निर्णय आता हायकोर्टामध्ये प्रलंबित आहे. माननीय न्यायालय त्याच्या संदर्भातला काय निर्णय देतं माहिती नाही, पण मला असं वाटतं की या ठिकाणी पूर्वी नोटा नव्हता, आता नोटा आहे. त्यामुळे जनता नोटालाही मतदान करतं आणि नोटा जास्त असेल तर निवडून येऊ शकतो.